कर्जतमधील राजकीय समीकरणे बदलणार. अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या अनेक नेत्यांनी दिल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचे आवाहन केले जाते. पवार घराण्यातील रोहित पवार यांनी तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर विचार करावा असे एक्स समाज माध्यमाद्वारे जाहीरपणे बोलून दाखविले आहे. हे दोन्ही गट एकत्र आले तर महायुतीचे घटक बनतील. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आता जे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात काम करत आहेत, त्यांना रोहित पवार यांचे काम करावे लागणार आहे. राजकारणातील नवीन ट्विस्टने कर्जतमधील राजकीय घडामोडी थंडावल्या आहेत. कर्जतमध्ये ज्या नगरपंचायतीमध्ये घडामोडी घडल्या आहेत, त्यांनाही काही प्रमाणात ब्रेक लागला असल्याचे दिसून येत आहे. आगामी विविध समीकरणे होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. त्यामुळे अनेकांनी राजकीय भाष्य करणे टाळले आहे. कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांना विरोधकांनी शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्यामुळे वेगळ्याच घडामोडी होणार असल्याची चर्चा आता कर्जत तालुक्यात सुरू आहे. काहींनी तर आतापासूनच सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रोहित पवार गटावर टीका करणे यापुढे थांबवावे लागेल, असे एकमेकांना संदेश दिल्याची चर्चा कर्जत तालुक्यात सुरू आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.